सामन्याला सुरुवात. पहिला बॉल उचलून खेळायचा होता. थर्ड मॅनला विकेट. पहिली सफलता मिळाली. पहिला धक्का बॅटिंग करत असताना श्याम स्पोर्ट्स रोडपाली टीमला. अभिषेक माळी बॉलिंग ट्रॅक वरती. पहिल्या ओव्हरमध्ये पहिल्याच बॉल वरती सफलता. 2 ओव्हरची मॅच. बॉलर तयार. बॉलिंग ट्रॅक वरती. हा बॉल पहा. यस यस अपील उचलून धरली पंचांनी. दुसऱ्या बॉल वरती दुसरी सफलता. दुसरा धक्का तो म्हणजे बबुल बाद झालाय. रोडपाली टीमचा दुसरा बॅट्समन. तर याच दरम्यान सन्माननीय रोहिदासजी पाटील मुरबी यांचं या ठिकाणी आगमन झाले. त्यांना विनंती आहे की आपण यावं. आपलं सहर्ष स्वागत. तसेच सन्माननीय लक्ष्मणजी ठाकूर हे देखील या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांना देखील विनंती आहे की आपण व्यासपीठावरती यावं. दोन बॉल वरती 2 सफलता मिळाल्या. 2 धक्के रोडपाली टीमला दिलेत अभिषेकने. इथे विकेट हॅट्रिकची संधी आहे. तिसरी विकेट हॅट्रिक. यस मिळाली सफलता अभिषेक माळीच्या नावावरती. स्वर्गीय कुमारी जीवा भोईर स्मृती चषकाची तिसरी विकेट हॅट्रिक इथे मात्र संपादित करत असताना पाहायला मिळेल. खर तर 5वी विकेट हॅट्रिक इथे मात्र पूर्ण करताना आपल्याला पाहायला मिळतोय. त्यामध्ये पहिली विकेट हॅट्रिक वकास बाग 11 तलोजा टीमच्या विरुद्ध. ज्यावेळेस गोवटणे वॉरियर्स खेळत होता. आणि निश्चितपणे दुसरी विकेट हॅट्रिक जे हनुमान निळजेच्या विरुद्ध विनोद भोईर टेंभोडे या खेळाडूने घेतली. त्या फटका चांगला आहे. प्रॉपर टायमिंग. बॉल चाललाय सीमा रेषेच्या पार. हा येतो षटकार 6 रन. तिसरी विकेट हॅट्रिक इथे पूर्ण केली होती अभिषेक माळीने. दुसऱ्यांदा मला वाटतं हा कारनामा केलाय. किडुकपाडाच्या विरुद्ध पहिली विकेट हॅट्रिक घेतली होती अभिषेक माळीने. आणि आता वैयक्तिक दुसरी विकेट हॅट्रिक देखील अभिषेक माळीच्या नावे. आणखीन एक मोठा फटका. 4था विकेट मिळू शकतो. फिल्डर बॉल खाली. यस मिळाली. 4थी सफलता अभिषेक माळीला. या स्पर्धेतील सर्वोत्तम गोलंदाज आतापर्यंत तो ठरलाय. आदित्य पाटील नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतोय. 6 वर 4 या स्थितीमध्ये आहे सध्या संघ रोडपाली. रोडपालीचा संघ सध्या धावांसाठी मैदानाच्या आतमध्ये आतोनात प्रयत्न करताना पाहायला मिळतोय. हाफ ट्रॅकर बॉल जास्त उंच चाललाय त्यामुळे हा वाईड असणार आहे. पुन्हा टाकावा लागेल हा बॉल अभिषेक माळीला.
अंश 11 केरने टीमसाठी त्याचं योगदान खूप महत्वाचं आणि दुसरी विकेट हॅट्रिक या स्पर्धेतील त्याने पूर्ण केली आपल्या स्वतःच्या गोलंदाजीमध्ये. टोटल 5 विकेट हॅट्रिक्स आतापर्यंत झाल्यात, त्यामध्ये 2 अभिषेकच्याच नावावर आहेत. गती कमी करून टाकला बॉल, लवकर रीड केला होता या बॉलला, अटेम्प्ट केला परंतु खेळण्यास असमर्थ. डॉट बॉल. 7 वर 4 रोडपाली श्याम स्पोर्ट्स टीम. तसेच पेंदरचे आमचे प्रवीणजी भोईर या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांना विनंती आहे कृपया आपण यावं व्यासपीठावर. आपलं सहर्ष स्वागत. पेंदर गावचे आमचे प्रवीणजी भोईर. तसेच सन्माननीय रोशनजी आंग्रे यांचं देखील या ठिकाणी आगमन झाले, त्यांचं देखील सहर्ष स्वागत. आणखीन एक डॉट बॉल. दुसऱ्या ओव्हरला झाली सुरुवात. बॉलिंग ट्रॅक वरती क्षितिज माळी. पहिला बॉल डॉट. 7 वरती 4 श्याम स्पोर्ट्स रोडपाली टीम. अवस्था थोडीशी बिकट पाहायला मिळते परंतु या बिकट परिस्थितीतून मार्ग काढावा लागेल रोडपाली टीम. याही वेळेस बॉल हवेमध्ये जास्त उंच गेलाय, लांब कमी फिल्डर बॉल खाली कॅच पकडली जाणार. 5वा धक्का. अर्धा संघ रोडपाली टीमचा आता तंबूमध्ये आराम करताना पाहायला मिळणार आहे. 7 वर 5 विकेट ही परिस्थिती आहे सध्या रोडपाली टीमची. हा तोच संघ आहे ज्यांनी चांगल्या चांगल्या टीमला परास्त करत आज संपूर्ण दिवसभरात चांगला खेळ केला. तर मैदानावरती सन्माननीय नितीनजी नावडेकर आणि त्याचबरोबर आमचे एकनाथजी ठाकूर साहेब उपस्थित आहेत. या दोन्ही मान्यवरांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती यावं. आपलं मनापासून सहर्ष स्वागत. बॉलर तयार आहे. बॉलिंग ट्रॅक वरती क्षितिज. यावेळेस मात्र बॉल हवेमध्ये आणि फटका फसलाय. आणखीन एक विकेट गळायला लागली आहे. बारी बारी सबकी बारी, कभी तुम्हारी कभी हमारी, प्रत्येकाची बारी इथे मात्र येते सध्या तरी रोडपाली टीम साठी. इथे पहा पायावरती बॉल आदळलाय परंतु एक धाव पूर्ण केली जाते लेग बाईसच्या रूपाने. सुनील पाटील सर आणि आत्माराम कोळी सर दोन्ही मुख्य पंच आमचे मैदानाच्या आतमध्ये अगदी डोळ्यात तेल घालून या मॅचचं निरीक्षण करतायत. 4 बॉल 8. इथे उचलून खेळायचा होता. बॉल बॅटचा संपर्क नाही. डॉट. 5वा बॉल डॉट आणि शेवटचा बॉल आहे. या इनिंगला पूर्ण विराम मिळणार आहे. इकडं पहिलं षटक हाताळलं होतं. अभिषेक माळीने धावा खर्च केल्या. 7-4 विकेट मिळवले. क्षितिज माळीचं हे दुसरं षटक. 1च धाव आतापर्यंत खर्च केले. 2 विकेट त्यांनी मिळवल्यात. हाही बॉल पॅडवरती आदळलाय. रनआउटची शक्यता परंतु रन होऊ दिली. एका धावेने लेग बाईसच्या रूपाने टीमची टोटल पुढे चालली आहे. 9 वर 10 धावांचं टार्गेट या मॅच मध्ये असेल ते अंश 11 खेरणे टीम समोर. आणि याच दरम्यान एकनाथजी ठाकूर आणि आमचे नितीनजी नावडेकर या दोन्ही मान्यवरांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचं आम्ही करतो मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत सुस्वागतम. तसेच काही सन्मान आम्हाला या ठिकाणी करायचे आहेत. ते सन्मान आपण या ठिकाणी करूया. मोंटी पाटील.
तर सन्मान या ठिकाणी आम्हाला करायचा आहे. सुजित दादा म्हात्रे यांचे शुभ हस्ते आम्ही सन्मान करणार आहोत. प्रवीणजी भोईर आमचे पेंदरचे या ठिकाणी उपस्थित झालेत, त्यांचा शुभ सन्मान आपण करणार आहोत. या प्रवीण दादा आपण आपला शुभ सन्मान आम्ही या ठिकाणी करणार आहोत. सन्माननीय रोशनजी आंग्रे दादा कोणीही तरी एका आणि दोघांपैकी एकाने या. आमच्या विनंतीला मान देऊन सुजित दादा म्हात्रे यांच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान या ठिकाणी पूर्ण करीत आहोत. त्यानंतर पुढचा सन्मान या ठिकाणी व्यासपीठावरती केला जाईल. आमचे ज्येष्ठ एकनाथजी ठाकूर साहेबांचा सन्मान या ठिकाणी व्यासपीठावरती केला जाईल. एकनाथजी ठाकूर साहेब या आपण आपला देखील शुभ सन्मान आम्ही या ठिकाणी करणार आहोत. तसेच नितीनजी नावडेकर हे देखील मान्यवर या ठिकाणी आहेत. मी विनंती करेन अनिलजी पाटील यांना की आपण शुभ सन्मान या ठिकाणी पूर्ण करावा. चला रोडपाल टीम फिल्डिंग लावा लवकर, वेळ घेऊ नका. 10 धावांचं टार्गेट आहे. अंश 11 खेरणे. त्यानंतर नितीनजी नावडेकर आपण देखील या, आपला देखील शुभ सन्मान या ठिकाणी केला जाईल. या स्पर्धेच्या निमित्ताने आमचे प्रमुख मार्गदर्शक अनिलजी पाटील यांचे शुभ हस्ते सन्मान या ठिकाणी होतोय. स्वर्गीय कुमारी जीवा भोईर स्मृती चषक 2024 या क्रीडा स्पर्धेमध्ये ग्रामीण क्रिकेटचा हा महासोहळा. त्यानंतर आमचे ॲडव्होकेट इस्माईल भाई या ठिकाणी उपस्थित. इस्माईलजी शेख या आपण, इर्शाद शेख सॉरी, तर त्यांचा सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत. इर्शादजी शेख ॲडव्होकेट आहेत, त्यांचा सन्मान या ठिकाणी होईल आमच्या स्पर्धा आयोजकांच्या वतीने. खूप खूप धन्यवाद आलेल्या मान्यवर पाहुण्यांचं. आम्ही या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त जातोय सामन्याकडे. बाकीचे सन्मान ब्रेक नंतर पुन्हा एकदा आम्ही तुमच्या समोर घेऊन येऊ. तोपर्यंत सामन्याचा आपण आनंद घ्या. 10 धावांचं टार्गेट अंश 11 खेरणे टीम समोर आणि या 10 धावांच्या टार्गेटचा पाठलाग करताना पहिल्या बॉलवर आली आहे सिंगल, 1 रन. खर तर पेट टीम वाट बघते फायनलला कोणती टीम येईल आमच्या सोबत खेळायला. टॅप केला बॉल पॉइंट मधून मागे चालला स्वीपर कव्हर क्षेत्रामध्ये. फिल्डर त्या ठिकाणी उपस्थित. धाव मिळणार फक्त 1. बबुलकडे बॉल येईल. बबुल खर तर यावर्षी 2चे 4 हात झाले आणि आता काही दिवसातच लग्न गाठी मात्र बांधल्या जातील त्याच्या देखील. यावेळेस बॅटची एज मागे चालला बॉल शॉर्ट फाईन लेग कडे. फिल्डर त्या ठिकाणी उपस्थित आहे. रन मिळणार फक्त 1. एका धावेने अतिशय टॅक्टिकली या बॉल जे संपूर्ण धाव संख्येला पुढे घेऊन चाललेत. तीन धावा धावफलकावरती आहेत आतापर्यंत. इथे फटका चांगला आहे आणि बॉल मात्र जाईल सीमा रेषेच्या बाहेर. 6 धावांकरिता स्कोर इज लेवल. फक्त 1 धावेची गरज आहे. पेट टीमचे कॅप्टन कृपया व्यासपीठावरती या. पेट टीम